मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता आनंदाची बातमी आहे। तर मंत्री लोढा सर यांच्यासोबत भेट झालेली आहे आणि त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील। असं आहे की तुमच्या मी घेतो, मी यावर ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे। आमच्या मनामध्ये आहे की ती नंतर काय करायचं, नंतर ते आता आम्ही एक 7 दिवसाचे 10 दिवसाच्या आत यामध्ये काही नवीन ऑर्डर काढू, त्यांचे कसा ते प्रशिक्षण चांगला होतं आहे की काय तुम्ही केला नसेल, पण काही लोकांनी त्यांचा मिसयूज पण केला आहे, गव्हर्नमेंटमध्ये केला, आपल्याकडे जे ऑलरेडी लोक होते त्याने यामध्ये घेतला, काय मिसयूज पण केलेला। म्हणून हा योजना कायम चालू ठेवावी असेल तर त्यामध्ये जे काही सुधारणा गरजेचं तर सर्व करावं लागेल। ते तुमच्याशी बोलू, तुमचे 1-2 तुमचा नाम नंबर काय आहे, काय कोण आहे तुमचं नाम लिहून घ्या, मीटिंगमध्ये बोलू। आम्ही काय चांगला करू इच्छिता त्या मुला मुलीने कसा परमानंट जॉब किंवा असं आहे की तुम्ही मनामध्ये तुम्हाला योजना बंद करायची नसेल तर तुम्ही सरकारची कॉपरेट करावा लागेल। असं त्याने ते केला, ते सुरू केला का मला परमानंट तिथे पाहिजे तर योजना बंद होईल, कोणी जॉब देणार पण नाही। मी काय करू शकता, तुम्ही असं सांगितलं की आमच्या जी ट्रेनिंग घेतली ते परमानंट करा, कोण जॉब देणार आहे? 10 दिवसामध्ये मी ऑर्डरच्या पूर्वी आता आमचं हे बेमुदत अमरून तुम्ही करा, काय तुमच्या लोकतांत्रिक हक्क आहे, पण आमची जे आहे आम्ही करू तुमचेच आहोत। अरे पण असं आहे की तुम्ही जे डिमांड करता ते माझ्याकडे स्थितीने कसं सर्व कॉन्ट्रॅक्टिंग कामगारांनी परमानंट केलं तर सरकार कसं चालणार आहे? जे काही रूल नाही ते कसं मी हुंकार दिलो तुम्ही, पण जे काही इम्प्रूव्हमेंट करायचे असेल ते मी नक्की प्रयत्न करेन। बिलकुल। तर यामध्ये अशा प्रकारे चर्चा झाली आहे। तर यावर आता विचार करण्यात येणार आहे आणि यामध्ये दिलेली संपूर्ण अपडेट तुम्ही चेक केली असेल तर सर्व ठिकाणावरून पॉझिटिव्ह पॉईंट आहे। तर यामध्ये आनंदाची बातमी विद्यार्थ्यांना मिळाली असं आपण म्हणू शकतो। तर अजून थोड्या वेळामध्ये याबद्दलची संपूर्ण अपडेट उपलब्ध होतील आणि त्यासुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।